दिखाती तस्वीरें, दुनिया के सब रंग दिखाती, रूप दिखाती तस्वीरें। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 55वो हो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोंयांत भरला. मोगाळकुप्यानो दर वर्सा प्रमाण अंदूय आकाशवाणीची टीम आसा. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ह्या खिणचित्रांनी आयच्या दिसाचो दिसपट्टो नियाळ तुमचे खातीर घेवन येता आकाशवाणी. दिसान दीस रंगत चलिल्ल्या ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवान आयचो सुटयेचो दीस समेस्त रसिकांक खातीर खोशयेचो आशिल्लो. आयनॉक्स वाठारांत तशेंच कला अकादमी तशेंच प्रेस कॉन्फरन्सांक खूपच गर्दी दिसून आयली. देश विदेशांतल्या प्रतिनिधी वांगडाच सिने मोग्यांनी ह्या सुवाळ्याक हजेरी लायली. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत जी फीचर फिल्म्स प्रदर्शीत जाता तांचे ज्युरी मेंबर मनोज जोशी हांचे कडेन आमी उलयलीं. तांणी आपले मनोगत व्यक्त केले. भारत विविधताओं में एकता का देश है और हर प्रदेश की एक फिल्म, हर प्रदेश का एक टैलेंट, हर प्रदेश की एक क्रिएटिविटी, अलग अलग भाषा, लेकिन बात मिट्टी की हो रही है. तो भारत सर्व रूप से, व्याप्त रूप से कैसे प्रदर्शित है और कितना टैलेंटेड है और विश्व को स्टोरी टेलिंग देने वाला, मैं हमेशा एक कहता हूँ कि भारत एकमात्र ऐसा आदि देश है जो सर्वप्रथम स्टोरी टेलिंग करने वाला विश्व का प्रथम देश है. और ये हमारा सौभाग्य है. आप कितनी भी कथाएं देख लो, चाहे वो पुराण हो, और उसमें बात तो वो जीना कैसे है उसकी ही बात करते हैं. हर स्टोरी में, हर कथा में ये बात, तो कथा कहना ये हमारे मिट्टी का गुणधर्म है. ओके, तो पूरे विश्व में अगर सर्वप्रथम किसी ने स्टोरी टेलिंग किया है तो वो भारत ने किया है. मैं अंडरलाइन करके कह रहा हूं. और आज विश्व में अच्छा कंटेंट देने वाला यदि कोई प्रथम देश है आज की तिथि में तो वो है भारत. भारत में, भारत की भारतीय फिल्मों में म्यूजिक, संगीत जो है वो हमारे जीवन में रचा पचा है. मतलब जन्म से लेकर मृत्यु तक म्यूजिक जो है वो हमारे जीवन का एक भाग है. और इसलिए विश्व की किसी भी फिल्म में संगीत नहीं मिलेगा, गाना नहीं मिलेगा, लेकिन भारतीय सिनेमा में मिलेगा. अगर आप नाट्यशास्त्र भी पढ़े तो भी पता चलेगा कि नाट्यशास्त्र में लिखा हुआ है कि उसमें गायन है, नृत्य है, सब कुछ है. तो वहीं से ही आगे चलता हुआ प्रवास सिनेमा तक आया हुआ है. तो ये बड़ा आनंद का विषय. मैं मूलतः रंगमंच का आदमी हूँ, इसलिए ये बात कह रहा हूँ. और मुझे इस 55th इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल का जूरी होने का सौभाग्य प्राप्त हुआ. एक अभिनेता होने के नाते ये मेरा सौभाग्य रहा है. और जैसा हिमांशु जी ने कहा कि बड़ा 385 फिल्मों में से फाइनल, मतलब टेक्निकल एरर के साथ में 362 या 65 फिल्म्स थी, और उसमें से 25 फिल्मों को निर्णायक रूप से आप तक लाना, ये बड़ा 42 दिन का एक बहुत सुपर काम था. और मुझे भी बहुत सीखने को मिला, बहुत अलग अलग प्रकार की फिल्में देखने को मिली. और मेरे लिए बहुत ही अद्भुत विषय रहा ये 42 दिन का. और एक दिन में 3-4 फिल्में देखनी है, उसके ऊपर टिक्का टिप्पणी करनी है, फिर सब जाके चर्चा करनी है, और उसके बाद में फिल्म का सिलेक्शन होना है. तो बड़ा अद्भुत ये अनुभव रहा मेरे लिए. और बाकी बहुत अद्भुत फिल्में आई, जैसे आज की ओपनिंग फिल्म है सावरकर. तो मैं ऑफ कोर्स सावरकर जी का चरित्र मुझे भी भाता है, और हम सबको भाना ही चाहिए, क्योंकि इतने वर्षों में, मतलब सैकड़ों वर्षों में ऐसी एक व्यक्ति निर्माण होती है और जन्म लेती है जिन्होंने अपना सर्वस्व इस भारत भू के लिए दिया. और उनका चरित्र जिस प्रकार से उन्होंने चित्रित किया है
वो सच में मतलब उनका हुडा जी का, रणदीप हुडा जी का जो ट्रांसफॉर्मेशन है, मैं एज एन एक्टर बोलता हूँ कि उनको जो सावरकर जी को जो कष्ट हुए होंगे उसकी अनुभूति वो देते हैं दर्शक को। मैं इतना निश्चित रूप से, जो मतलब हमें पता है कि फिल्म है, फिर भी वो जो वेदनाएं उन्होंने सही हैं, वो वेदनाएं यहाँ तक पहुँचती है, अस्वस्थ कर देती है। उन्होंने मतलब एज एन एक्टर भी उन्होंने बहुत, ये एक फिल्म है 370 है, जैसे तीसरी फिल्म अगर बोले तो जिगर ठंडा है, वो मतलब इतनी मतलब विश्व कक्षा की फिल्में हैं, विश्व स्तरीय फिल्म बनी है। वो आदमी बने वो कमर्शियल सिनेमा हो, बट बात सिनेमा की करता है, सिनेमा के थ्रू सिनेमा की बात करता है। बड़ी अद्भुत फिल्में आई, तो इस बार बड़ा आनंद आया और हम सबको, और इतनी विद्वान जूरी हम सबके साथ थी। मैं सबसे शायद अनुभव में भी छोटा हूँ एज एन एक्टर, बट बहुत विद्वान जूरी के साथ इतने दिनों तक रहने का अवसर प्राप्त हुआ और बहुत अच्छी फिल्में चयन करने का सौभाग्य प्राप्त हुआ। बहुत बहुत आभार आप सभी का, धन्यवाद। भारत के सिनेमा की है जय जयकार, भारत के सिनेमा की है जय जयकार, भारत के सिनेमा। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 55वो हो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजेंत आयोजीत जाता। अंदू वर्सा भारतीय पॅनोरमांत झळकुपी एकमेव कोंकणी फिल्म म्हळ्यार सावट। ह्या फिल्माच्या प्रदर्शना निमतान आमचे वांगडा आसात फिल्माचे लेखक आणि सह दिग्दर्शक संतोष शेटकार। नमस्कार। नमस्कार संतोष बाब, थोडेशें तुमच्या ह्या फिल्मा विशीं आमकां सांगात। सावट हे फिल्म इफ्फी खातीर जे आतां सिलेक्ट जाल्लें आसा, ते फिल्म आमी गोंयच्या मातयेंतलो विशय असो न्ही, पण गोंयचे कॅरेक्टर्स, गोंयच्या संस्कृतींतले कॅरेक्टर्स म्हणा, मागीर तांची जी वळख आसा ती गोंयचे कॅरेक्टर्स म्हणून आसा, पण जो विशय जो आसा तो वैश्वीक आसा। तो खंयच्याय देशान, खंयच्याय गांवान, खंयसरूय तो जावंक शकता, कोणाय वांगडा तो घडोवंक शकता, कारण हो ह्युमन सायकोलॉजी ऑर ह्युमन बिहेवियर हाच्याशी निगडीत हो विशय आसा सावट। आणि आमच्या वांगडा तशेंच ह्या फिल्माच्या निमतान आसा बाब शिवम हरमलकार, एक सह दिग्दर्शक म्हणून त्या ह्या फिल्मा खातीर वावुरता। शिवम, तुजें ह्या फिल्मा विशीं, ह्या कथे विशीं तुजें कितें मत? सावट आमी स्टार्ट केल्लो जेन्ना हांव संतोशा कडेन मेळोंक गेल्लो, आमी 1.5 म्हयनो स्टोरी डिस्कस केली आनी 4 कॅरेक्टर्स आमी निर्माण केले। हे 4 कॅरेक्टर्स ते म्हणजे त्यांच्या फुड्यान जी परिस्थिती आहा तेका रिएक्ट करता। ह्या फिल्माक काही प्लॉट ना, इट्स नॉट अ प्लॉट सेंट्रिक फिल्म, इट्स जस्ट अ फिल्म वेर कॅरेक्टर्स रिएक्ट टू द सिच्युएशन्स आणि त्यांच्या फुड्यान जी परिस्थिती आहा तेका। ही फिल्म 32 मिनटाची ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आसा, ऑल्दो स्टोरी खूप ग्रासरूट आहा, बट द कॉन्सेप्ट इज व्हेरी युनिवर्सल। की कारण प्रत्येकाचे फेअर्स आणि अनफेअर्स वेगवेगळे असतात। व्हॉट इज फेअर फॉर यू कॅन बी अनफेअर टू समवन एल्स। जेन्ना आमी स्टार्ट केल्ले तेन्ना आमी कमीत कमी शब्दान आणि जाता तितले विज्युअली ही फिल्म करपाचे म्हणून प्रयत्न केलो, बट नरेटिव्ह डिमांड करता म्हणून आमी थोडेशे डायलॉग्स आणि थोडे इन्क्लूड केले। ह्या आमकां फूल फिल्मान सगळो कास्ट एंड क्रू आमचो पूर्ण गोवानूच आसा आणि बऱ्यातले बरे एक्टर्स जशे ममता शिरोडकर, शेफाली नायक, फर्मिनो गोएस आणि केतन जाधव, त्यांच्यांनी फॅब्युलस परफॉर्मन्स दिला आणि फिल्म जिती केला अशें म्हणू शकता। तुमकां हांव परबी दिता ह्या फिल्माच्या निमतान, कारण एकमेव कोंकणी फिल्म आमी अंदू भारतीय पॅनोरमान पळयता। आतां ह्या फिल्माचो फुडार तुमी कसो कितें येवजिला? तर सध्या तरी आम्ही OTTक अप्रोच करना, बिकॉज वी आर लुकिंग फॉरवर्ड की आम्ही मोर फेस्टिवल्स, फिल्म फेस्टिवल्स आणि कॉम्पिटिशनाक अप्रोच करतले। सो आमचो माइंडसेट जेन्ना आम्ही सावट स्टार्ट केल्लो, आम्हा म्हणजे संतोष माझे एक्चुअली ग्रँड अंकल, तर हांव जेन्ना हांवें फर्स्ट उतार जे आम्हा फुड्यान काडले की आम्ही फिल्म करतले ते इंडियन पॅनोरामाक, नथिंग एल्स। आणि तेन्नाच्यान हो मॅनिफेस्टेशन प्रोसेस सुरू झालो आणि फिल्म घडली। तर सध्या तरी आम्ही वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर फेस्टिवल्स आणि कॉम्पिटिशन्स। एज ऑफ नाव वी वोंट बी, आता आम्ही आउट करपाक ना मुवी फॉर ऑडियन्सीस, बट
फुडल्या 6-7 म्हयन्यान म्हणू शकता. हय, हांव तुमकां ह्या फिल्मा खातीर खूब आनी खूब शुभेच्छा दिता, परबी भेटयता आनी तुमची अशीच प्रगती जावची म्हणून मागता. देव बरें करूं. देव बरें करूं. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 55व्या ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत प्राण प्रतिष्ठा ह्या मराठी नॉन फिक्शन शॉर्ट फिल्माचें प्रदर्शन जालें. आकाशवाणीची इफी टीम उलयली निर्माते आनी दिग्दर्शक पंकज सोनावणे हांचे कडेन. पंकज, एक प्रश्न विचारासो वाटतो. VFX टू वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आणि नंतर हे काही नॉन फिक्शन फिल्म, एक्झॅक्टली व्हॉट वर द आयडियाज? ॲक्च्युली VFXमध्ये मी बरीच वर्ष काम करतो आहे, पण माझ्या डोक्यामध्ये नेहमी जो विषय होता तर तो विषय मला मांडायचा होता, म्हणून मी ही शॉर्ट फिल्म केली. तर VFX मी घर चालवण्यासाठी करतो, बट मला जे असं वाटतं की ज्या स्टोरीज कन्वे व्हायला पाहिजेत किंवा मला ज्या स्टोरीज सांगायच्या आहेत तो त्याच्यासाठी मी शॉर्ट फिल्म्स करतो. बेसिकली VFX म्हणजे दॅट इज प्रोफेशन. येस, VFX इज माय प्रोफेशन आणि फिल्म मेकिंग म्हणजे स्टोरी टेलिंग हे माझं पॅशन आहे. येस. आणि हा विषय निवडताना एक्झॅक्टली काय इन्स्पिरेशन होतं? ओके, इन्स्पिरेशन म्हणजे खरं सांगायचं तर आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात, घटना घडतात, तर याच आपल्याला नेहमी इन्फ्लुएन्स करत असतात. तर लहानपणापासून ज्या वातावरणामध्ये आपण वाढलो आहे, मी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये वाढलो आहे, तर आजूबाजूला ज्या काही घटना घडत होत्या किंवा आजही आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात, तर त्या बघून मला असं कुठेतरी वाटलं की या एका छोट्याशा गोष्टीवरती, घटनेवरती एक आपण खूप मोठ्या आशयाचं काही बोलू शकतो, लिहू शकतो, करू शकतो. आणि मग मला वाटलं की लिहिल्यानंतर लक्षात आलं की याच्यावरती एक शॉर्ट फिल्म होऊ शकते, म्हणजे व्हिज्युअल मीडियममध्ये. कारण फक्त लिहिलं, लेख लिहिला किंवा कथा लिहिली तर त्याला काही मर्यादा आहेत, पण ज्या वेळेला व्हिज्युअल मीडियममध्ये आपण ते करतो तर त्याला बऱ्याच पॉसिबिलिटीज ओपन होतात. तर त्याच्यामुळे मी शॉर्ट फिल्म करायचा निर्णय घेतला आणि ही केली. पण मी थिएटरला माझी पाहिलेली फिल्म होती जुरासिक पार्क, स्टीव्हन स्पीलबर्गची, आणि मला तो सिनेमा बघितल्यानंतर असं वाटलं की ते सगळं खरं आहे जग. आणि मला त्यावेळेला कळत काहीच नव्हतं, पण मला असं वाटतं की मला असं काहीतरी करायचं आहे. आणि त्यावेळेला मला असं कळलं की सिनेमा असतो आणि तो इथे येऊन बघायचा असतो आणि हे सगळं खोटं असतं. तर तेव्हापासून मला आवड होती आणि आय गेस तीच गोष्ट होती, मला स्ट्राईक झाली की मी VFX या क्षेत्रात आलो आणि ते केल्यानंतर मग मी फिल्म मेकर झालो. आज VFXचं ट्रेनिंग कुठून केलं? ते सगळं मी ऑनलाईन केलं. त्याच्यासाठी पण मी काही फॉर्मल शिक्षण घेतलेलं नाही आहे, असं कोर्स वगैरे नाही. मी असं फॉर्मल ऑनलाईन येस ऑब्झर्वेशन, आणि मी ऑनलाईन इंटरनेटवरनं सगळं शिकलो. आणि मी ज्या काळात शिकलो त्यावेळेला फारसं यूट्यूब किंवा इतर काही नव्हतं. सो ट्रायल अँड एरर बेसिसवरती शिकलो आणि मग काम करत करत पुढच्या गोष्टी होत गेल्या. पहिल्यांदा कुठे संधी मिळाली? VFXमध्ये ॲनी ब्रेन नावाचा एक हॉलिवूडचा स्टुडिओ आहे. त्यांनी इंडियामध्ये स्टुडिओ जस्ट स्टार्ट केला होता आणि मी जस्ट जाऊन तिथे इंटरव्ह्यू दिला. त्यांनी माझं काम पाहिलं, कारण मी त्याआधी पेंटिंग्स करायचो. सो बिंग अ पेंटर त्यांनी ते सगळं माझं काम तर ते बघून त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि मग मी त्यांच्यासोबत काम केलं. सो बेसिकली ही शॉर्ट फिल्म ज्यावेळेला डोक्यात आली तेव्हा मी आणि अभय आम्ही दोघेजणं एका वेगळ्या सिनेमासाठी काम करत होतो. आणि त्या शूटिंग चालू असताना आमच्या एक काही घटना घडली ना, आमच्या दोघांना असं वाटलं की आम्ही त्याच्यावर डिस्कशन चालू झालं आणि मी याला सांगितली माझ्या बालपणी घडलेली एक घटना. आणि ती घटना आम्ही ते चुन्याने असं लिहिलं होतं एका मोठ्या दगडावर. त्यावेळेला बहुतेक आम्हाला त्यात ते स्ट्राईक झालं आणि आम्ही निर्णय घेतला की आपण ह्या ज्या काही घटना अजूनही घडत आहेत याच्यावर आपण एक व्हिज्युअल मीडियममध्ये काहीतरी बोललं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर हो आशिल्लो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचो आयच्या दिसाचो रंगरंगयाळो नियाळ. परत एक फावट मेळुया अशीच फाल्यां ह्याच वेळार ह्याच चॅनलार. तो मेरेन नमस्कार.